उछलने लगा। बस्ती में आग लग गई। राजा ने आग लगे गोल चक्कर से आर पार कूदना शुरू किया। प्रजा ने मुद्रा स्थिती और मुद्रा अवमूल्यन म्हणजे रुपयाचं अवमूल्यन वगैरे ह्या ज्या भानगडी असतात की स्थिति पर ध्यान देने को कहा। राजा गुफा में ध्यान की मुद्रा में बैठने लगा। भाई जे जे प्रश्न आपण उपस्थित करतो त्याला बगल कशी द्यायची हे मोदीजी करतायत। समोरचे प्रश्न जणू काय संपलेच आहे। आदरणीय नशिबाने विधानसभा परिषदेत आलो 1996 ला, तेव्हा जयंतराव टिळक विधान परिषदेचे सभापती होते। तेवढे तुमच्यासारख्या उंचीला पण दरारा काय हो, टिळकांचंच घराणं। हिंमतच नव्हती कोणाची बोलायची, पण एक ते शरद पवार साहेबांना एकेरी उल्लेख करायचे। शरद बस खाली असं म्हणतो, बाबासाहेब खाली बसायचे। सेवा देणारी आणि अशा कामगारांसाठी कष्ट करणारा माणूस ज्यांनी युनोमध्ये जाऊन कामगारांच्या कष्टकऱ्यांच्या प्रश्न मांडले, असा एक कष्टकऱ्यांचा कामगारांचा नेता नसून त्यांच्या कुटुंबातला सदस्य म्हणून अजिंभाईला इथे निश्चितपणे मुंबई दक्षिणचे लोक स्वीकारतील। आपने बिल्कुल सही बोला। यामिनी जाधव जी से हमने इंटरव्यू लिया था, उन्होंने हमसे ये कहा कि हमें मत देखिए, नरेंद्र मोदी जी को देखिए और 80 बार 400 बार। तो क्या मैदान तो संघर्ष नायक पॅन्थर भीमरत्न मनोजभाई संसारे यांच्या देखील क्रांतिकारी स्मृतीस मी ते विनम्र अभिवादन करतो। शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि शिवसेनेचे जे कुटुंब प्रमुख होते, तुम्हाला सर्वांचे आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या देखील क्रांतिकारी स्मृतीस मी ते विनम्र अभिवादन करतो। बंधूंनो, आज महाविकास आघाडीची सभा या कुलाबा विभागामध्ये संपन्न होत असताना या महाविकास आघाडीमध्ये विविध पक्ष संघटनेचे नेते त्या व्यासपीठावरती बसलेले आहेत। आज त्या हरामखोरांबद्दल बोलायचं काय, मला एक प्रश्न पडतोय। अरे 400 पार करण्याची गोष्ट करता तुम्ही, आम्ही तुम्हाला महाराष्ट्रामधून हद्द पार करण्याचे विचार करतोय, ते कोणी समजायचं? तुम्हाला महाराष्ट्रामधून हद्द पार करण्याचा विचार करतोय आम्ही। लोकशाही आणि संविधान हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब। मी एवढा युपीएससीचा अभ्यास केला, पण एवढा अवघड प्रश्न मला बी विचारला नाही कुणी। कट खाते हो की चूज कर खाते हो, हा विश्वगुरु कशामुळे विश्वगुरु? G20। अरे G20 ला एक अध्यक्ष नसतो रे दादा हो। G20 ला एक अध्यक्ष नसतो आणि G20 म्हणजे काय जगातली सगळ्यात मोठी संघटना नाही। G20 पेक्षा मोठ्या मोठ्या संघटना जगात होऊन गेलेल्या आहेत। सेटो आहे, सेंटो आहे, नाटो आहे, सार्क आहे, ब्रिक्स आहे, युनेस्को आहे, युनो आहे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आहे, G18 आहे, कितीतरी परिषदा आहेत। आणि एवढ्या सगळ्या याची अध्यक्षपद आधी भारतानं भूषवली आहे। फक्त फरक एवढा की त्यांनी ऍडव्हर्टाइज केले नाही। हा बिचारा ऍडव्हर्टाइजचा बादशाह निघाला, एक नंबर राजा बाबू, खडाखट कपडे घालून। काय करायचं ना? अरे या देशाचं एवढं मोठं नशीब आहे की या देशाला इंदिरा गांधी सारख्या एक पंतप्रधान लाभल्या होत्या, ज्यांनी नुसतं अध्यक्षपद भूषवलं नव्हतं, तर जगाच्या पटलावर 1971 ला एक अख्खा देश निर्माण केला होता। विश्वगुरु माईकचंद देवेंद्रजी, अक्षय कुमारची एक प्रेस घेतली की नाही, रवीश कुमारला एक इंटरव्ह्यू द्यावा बघा, एक इंटरव्ह्यू रवीश कुमारला द्या, मानलं तुम्हाला? रवीश कुमारला द्यायची हिंमत नाही का? चला द्या वसूल, चला बाबा रवीश कुमारला नका देऊ तुम्ही, मी इंटरव्ह्यू घ्यायला तयार आहे, देता काय? मी तुम्हाला सांगतो, कारण देवेंद्रजींना याच्या आधी सांगितलं की ग्रह खातं आजपर्यंत सगळ्यात नापास गृहमंत्री कोण असेल तर महाराष्ट्राला लाभलेला
सगळ्यात नापास गृहमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस आहे। देवेंद्रजी हिंदी की इंक्वायरी क्यों नहीं करते? केवळ तुमच्याकडे आले म्हणजे ही तुमची गॅरंटी की भ्रष्टाचार करा, जेवढं खायचं तेवढं खा, पर खाऊन भाजपात या, आपको कुछ भी नहीं होगा, बाल बाका नहीं होगा, ये मेरी गारंटी है, मोदी जी की गारंटी है। या सगळ्या गॅरंट्या करंटची गॅरंटी या आता बस झाली। आजपर्यंत महाराष्ट्राच्या तुम्ही पाठीत वार केला, मी प्रत्येक सभेत सांगतो तेच तुम्हाला सांगतो की हा महाराष्ट्र भोळा आहे, बाबडा आहे, पण हा महाराष्ट्र मूर्ख नाही आहे। महाराष्ट्राला जर का कोणी प्रेमाने आलिंगन दिलं तर महाराष्ट्र सुद्धा प्रेमाने आलिंगन देईल, पण जर कोणी पाठीत वार, बस्ती में आग लग गई, राजा ने आग लगे गोल चक्कर से आर पार कूदना शुरू किया। प्रजा ने मुद्रा स्थिति और मुद्रा अवमूल्यन म्हणजे रुपयाचं अवमूल्यन वगैरे ह्या ज्या भानगडी असतात की स्थिति पर ध्यान देने को कहा। राजा गुफा में ध्यान की मुद्रा में बैठने लगा। भाई जे जे प्रश्न आपण उपस्थित करतो त्याला बदल कशी द्यायची हे मोदीजी करतायत। समोरचे प्रश्न जणू काही संपले, घरदार कुटुंब सगळ्यावरती त्यांनी निखारा ठेवला, पण तरुण तरुण मुलं क्रांती त्यांनी केली, लढ्यामध्ये उतरली, फासावरती चढली, तुरुंगवास भोगला, हाल अपेष्टा सोसल्या, कोणासाठी? देशासाठी। काल जो मी प्रश्न विचारला तोच पुन्हा विचारतो, देश म्हणजे आहे तरी काय? भारत माता की जय आपण बोलतो की भारत माता आहे तरी कुठे? नाशिकच्या सभेमध्ये जेव्हा मोदीजींनी सुरू केलं हिंदू मुसलमान, तेव्हा समोरचा एक शेतकरी उठला, उभा राहिला आणि त्यांनी सांगितलं की कांद्यावरती बोला। तो बसले उपोषणाला सरकारनं धोका त्यांना दिला, जालिंदी केलं जनतेला जी म्हणून आम आदमी पक्ष बनविला, केजरीवाल लढलं दिल्लीला, जनतेचा चिरवण दिला जी आम आदमी मुख्यमंत्री, आप सरकार लागलं का? पाणी मोफत दिलं जनतेला, वीज स्वस्त केली जनतेला, आणि शाळांचा काय फरक केला, मोहल्ला क्लिनिक बनविला, शिक्षकांचा पगार वाढविला, एवढंच काय जनतेला रोजगार दिला, शेतकऱ्यांना सर्वाधिक मोबदला दिला, काम सोपं केलं व्यापाऱ्याला, नवीन टॅक्सही दिला, उलट होता तोच कमी केला, महसूल त्यांचा वाढला, इमानदारी दिसली जगाला, शुरांना मान करतो, 1 कोटी देतो शहीदाला, भ्रष्टाचारावर लगाम लावला, लोकपाल सारखं लोकपाल पास त्यांना केलं,